नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवरती। आज आपण पाहणार आहोत नाथ संप्रदायामध्ये गुप्त धन म्हणजे काय, असे धन आहे का आणि ते कसे ओळखतात। हा विषय रहस्यमय आहे आणि त्यात परंपरा, निशाण आणि आध्यात्मिक दृष्टिकोन एकत्र आलेला आहे। चला सुरुवात करूयात। भाग क्रमांक 1, गुप्तधन परंपरेतील अर्थ। नाथ परंपरेमध्ये गुप्तधन या म्हणीचे दोन अर्थ असू शकतात। एक म्हणजे खरे भौतिक स्वरूपातले लपलेले संपत्ती, सोने, नाणी आणि चलन, आणि दुसरे म्हणजे आध्यात्मिक खजिना, ज्ञान, सिद्धी, ऊर्जा। नाथ संतांच्या लेखनामध्ये आणि मौलिक परंपरेमध्ये ही दोन्ही संकल्पना आढळतात। भौतिक गुप्तधनाबाबत कथा, अलंकारिक संकेत आणि स्थानिक आख्यायिका आढळतात। आध्यात्मिक गुप्तधन अधिक महत्त्वाचे मानले जाते। साधना, गुरुचे आशीर्वाद, ध्यानातून मिळालेली अंतर्गत समृद्धी। भाग क्रमांक 2, पारंपरिक संकेत। खरे पैसे आहेत का? नाथ परंपरेमध्ये गुप्तधन असण्याच्या काही पारंपरिक निशाणी आणि संकेत सांगितले जातात। हे लक्षात घ्या, हे संकेत लोककथा आणि अनुभवावरून आधारित आहे, भौतिक पुरावे नाहीत, त्यामुळे उपयोग करताना विवेकाने घ्या। त्यातील पहिला आहे स्थळाचा ऐतिहासिक संदर्भ। जुने तीर्थ, समाधी आणि विद्वान संतांनी निवासस्थान अशा ठिकाणी वारंवार खजिना संबंधित आख्यायिका आढळतात, पण हे अनेक वेळा लोकांच्या श्रद्धेचे प्रतीक आहे। दुसरा आहे भूमीच्या टिप्पणी, भौतिक लक्षणे, जमिनीचे वेगळे स्वभाव, थंडावा, अजीब गंध, अनोखे वाढते पाण्याचे ठिकाण। लोक म्हणतात की गडद थर, पाषाणात वेगळा आवाज येणे, हे लक्षणे बऱ्याचदा भौतिक कारणांनी सुद्धा असू शकतात, जैविक भूवैज्ञानिकांनी सुद्धा असू शकतात। 3 नंबर, वन्य आणि पक्ष्यांचे वर्तणूक। स्थानिक परंपरेमध्ये म्हटले जाते की काही पक्षी विशिष्ट वागणूक करतात। दररोज मार्गदर्शनातून नकळत आवाज येणे, असमान काळजी भासणे, ही फक्त परंपरेतील निशाणेच आढळतात। 4 नंबर, स्वप्ने आणि अंतरंग संकेत। नाथ साधकांमध्ये स्वप्न, अंतर्दृष्टी किंवा गुरुचे संकेत महत्त्वाचे मानले जातात। एखाद्या अदृश्य ठिकाणी दाखवणे किंवा नक्षाचा उल्लेख करणे, पण स्वप्नावर अवलंबून निर्णय घेणे धोकादायक असू शकतो। गुरुचे मार्गदर्शन या ठिकाणी आवश्यक असेल तुम्हाला। भाग क्रमांक 3, गुप्तधन शोधण्याच्या पद्धती। नीट बघा आता, गुप्तधन शोधण्याच्या पद्धती त्या ठिकाणी काय काय आहेत। यदि कोणी वास्तविक शोध करत असेल तर नाथ परंपरेमध्ये काही पद्धती सांगितल्या जातात। त्या आध्यात्मिक व व्यावहारिक दोन्ही स्वरूपाच्या असू शकतात। त्यातील पहिला आहे गुरुत्वाकर्षण आणि गुरु अनुष्ठान। गुरुचे आशीर्वाद, मंत्रजप आणि विशेष पूजा अशी पद्धती आध्यात्मिक दिशा देऊ शकते। हे शुद्ध मानसिक अवस्थेमध्ये निर्णय घेण्यात मदत करू शकते। दुसरा आहे पितळ, तांबे, भस्म, इतर धार्मिक चिन्ह। काही नाथ संप्रदायामध्ये भस्म, तांब्याच्या वर्तनांचा उपयोग संकेतासाठी केला जातो, परंतु ते मुळच पवित्र व सुरक्षिततेचा चिन्ह असू शकतात, ते शोधण्यासाठी नाहीत। त्यातील 3 नंबर आहे लोककथेनुसार चिन्हे शोधणे। झाडातील विशिष्ट वृक्ष, नद्या, जंगलासारखे संगमासारखी नोंदी। परंपरेनुसार हे ठिकाणे खाजगी हद्दीत असू शकतात, पण कुठलेही खोदकाम स्थानिक कायदे व जमीन मालकाचा सन्मान राखून करावे। अनधिकृत खोदकाम कायद्यानुसार गुन्हा आहे। चौथा आहे वैज्ञानिक पद्धती आणि पुरावे। आधुनिक युगामध्ये जमीन नक्षा, भूगर्भीय संरक्षण आणि पुरातत्वशास्त्र अधिक विश्वसनीय आहे। नाथ परंपरेमध्ये संकेताचे वापर मार्गदर्शक म्हणून होऊ शकतो, पण आधी योग्य परवानग्या व तज्ज्ञांचा तुम्ही सल्ला त्या ठिकाणी घेतला जाईल। म्हणजे या ठिकाणी सांगितले की तुम्हाला कुठं पण कोणते पण पुरावे जर तुम्हाला साक्ष त्या ठिकाणी असलं पाहिजे की जर तुम्हाला गुप्तधन कोणतं त्या ठिकाणी जमिनीतलं आपल्याला काढायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्ही काय केलं पाहिजे, तर तुमच्याकडे एक नकाशा पाहिजे। पूर्णपणे तुम्हाला ज्या ठिकाणी खोदकाम करायचं आहे त्या ठिकाणी एक तुम्हाला नकाशा पाहिजे। भूगर्भाचे संरक्षण केलेला एक नकाशा पाहिजे तुमच्यासाठी। त्यानंतर पुरातत्व जे काय आहे, पुरातत्वशास्त्र आहे, त्यानुसार तुमचं विश्वसनीय त्या ठिकाणी तुम्ही जे स्थान निवडलेलं आहे त्या स्थानावरती जे खोदकाम करायचं आहे, तुम्हाला गुप्तधन बाहेर काढायचे, त्या स्थानाबद्दल तुम्हाला पूर्णपणे माहिती पाहिजे। त्याशिवाय तुम्हाला त्या आणि ज्या शेतीच्या ज्या मालकाच्या ज्या जमिनी आहेत त्या जमिनी तुम्ही विकत घेतल्या पाहिजेत आणि त्यानंतरच खोदकाम केलं पाहिजे, अन्यथा या ठिकाणी त्याचे परिणाम जे आहेत ते वाईट होऊ शकतात। भाग क्रमांक 4, नैतिक व कायदेशीर विचार। हे अत्यंत महत्त्वाचे आहे। गुप्तधन शोधताना धर्म, नैतिकता आणि कायदा याचे पालन करा।
तर या ठिकाणी बघा, तुम्ही त्या ठिकाणी गुप्तधन शोधताय, त्या ठिकाणी काय केलं पाहिजे, धर्म, नैतिकता आणि कायदा याचं तुम्ही त्या ठिकाणी उल्लंघन नाही केलं पाहिजे, याचं पालन केलं पाहिजे. अनाधिकृत खोदकाम किंवा चोरी हे नाथ संतांमध्ये किंवा सिद्धतांना विरोध आहे. संत जनतेला नेहमी अहिंसा, सन्मान आणि इतरांच्या मालमत्तेचा आदर करायला शिकवतात. कायदेशीर परवाना आणि पुरातत्व संबंधी नियम, ज्येष्ठ पुरातत्व व कायद्याचे पालन आवश्यक आहे. स्थानिक सरकारची परवानगी न घेतले तर गंभीर गुन्हा होऊ शकतात. आर्थिक पारदर्शकता, जर एखादे देण मिळाल्यास तर देवस्थान किंवा समाजामध्ये न्याय वाटप करण्याची परंपरा आहे. लोकदृष्टीला फायदा व्हावा अशी या ठिकाणी याची मागणी असते. भाग क्रमांक 5, आध्यात्मिक दृष्टिकोन. खरे खजिने कुठे? नाथ परंपरेतील अंतिम संदेश असा आहे, खरे गुप्तधन म्हणजे अंतर्मुखी समृद्धी, साधना, गुरुश्रद्धा, आत्मनियंत्रण हे खरे खजिने आहेत. काही विचार, ज्ञान आणि अनुभव. गुरु समयी मिळणारे ज्ञान, अनुभव आणि अनुभवातून होणारी अंतर्दृष्टी गुप्तधन आहे. दुसरा, साधना शक्ती, शरीर व मनावर नियंत्रण, मन शांतता हे अमूलाग्र दान आहे. समाजसेवा व दान, संपत्तीचा उपयोग समाजाच्या कल्याणासाठी करणे ही परंपरेची महत्त्वाची शिकवण आहे. तर समाजसेवा आणि दान या ठिकाणी बघा, संपत्तीचा उपयोग समाजासाठी करण्यासाठी ही परंपरेची महत्त्वाची एक काय शिकवण असते. समारोप आणि महत्त्वाचे सल्ले. मित्रांनो, समीक्षात नाथ परंपरेमध्ये गुप्तधन हा 2 स्वरूपामध्ये असते, एक भौतिक आणि आध्यात्मिक स्वरूपामध्ये. परंपरेत संकेत आणि आख्यायिका आहेत, परंतु सत्यता तपासण्यासाठी वैज्ञानिक आणि कायदेशीर मार्ग अवलंबला पाहिजे. सर्वात महत्त्वाचे नैतिकता, गुरु, अनुशासन आणि समाज कल्याण ही तत्त्वे जपली पाहिजेत. या ठिकाणी कोणी पण येऊन तुम्हाला सांगते की या ठिकाणी धन आहे, तुम्हाला धनाची प्राप्ती होईल आणि तुम्ही त्या ठिकाणी हे सर्व नियम केले तर तुम्हाला अवश्य त्या गुप्तधन तुम्हाला मिळू शकेल. तर गुप्तधन ज्याच्या नशिबामध्ये गुप्तधन असेल त्याला त्या ठिकाणी पूर्णपणे मिळू शकेल. आणि तुम्ही किती पण कोणा पण बुवाच्या सांगण्यावरनं तुम्ही जर खोदकाम सुरू केलं आणि या ठिकाणी अनेक प्रकारच्या तुम्हाला अपराध तुम्हाला त्या ठिकाणी घडताना दिसतील. आणि दुसऱ्याची जमीन असेल, दुसऱ्या जमिनीमध्ये तुम्ही खोदत असेल तर अनेक प्रकारचे प्रॉब्लेम तुम्हाला त्या ठिकाणी येऊ शकतात. गुप्तधन हे वगैरे असतंय, परंतु ज्याच्या नशिबात आहे त्याला त्या ठिकाणी मिळतं. सर्वांना त्या ठिकाणी गुप्तधन मिळत नाही. त्यामुळे गुप्तधनाच्या पाठीमागे या ठिकाणी राजा महाराजांच्या कथा या ठिकाणी ऐकून तुम्ही खोदायला सुरुवात केली कुठं पण, तर ते या ठिकाणी मान्य होणार नाही. ते धन तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार नाहीत, एवढं लक्षात ठेवायचं आणि पुढच्या गोष्टी त्या ठिकाणी तुम्ही करायच्या. पण माझा एक सल्ला आहे, महत्त्वाचा सल्ला या व्हिडिओच्या माध्यमातून मी नाथ संप्रदायामध्ये यांनी सांगितले की धनाचे 2 प्रकार असतात, भौतिक आणि एक आध्यात्मिक स्वरूपामध्ये असतात. तुम्हाला भौतिक स्वरूपाचे दान तुम्हाला जेव्हा भेटायचं असेल गुप्तधन त्या ठिकाणी तुम्हाला भेटून जाईल, पण त्याच्या पाठीमागं तुम्ही लागत बसू नयेत आणि आपले स्वतःचे जे काम आहेत ना ते काम पूर्ण करण्यासाठी त्या ठिकाणी तुम्ही पुढाकार घेतला पाहिजे आणि ते स्वतःचे जे दैनंदिन काम आहे ते केलं पाहिजे. तुमच्या नशिबामध्ये धन मिळण्याच्या संधी असेल तर तुम्हाला ते गुप्तधन मिळून जाईल, ठीक आहे. परंतु तुमचं जे काम आहे दैनंदिन जे तुम्ही काम करता त्यामध्ये तुम्हाला सातत्य पाहिजे, त्यामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी पूर्णपणे विजय मिळवता आला पाहिजे, कष्ट करता आले पाहिजे. हेच तुमचं दान आहे खरं. आणि आध्यात्मिक दान या ठिकाणी सांगितलेलं आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला आध्यात्मिक दान कोणतं आहे ते पण मी त्या ठिकाणी नाथ संप्रदायाने आपल्याला कोणकोणते आध्यात्मिक दान सांगितलेले आहे ते पण या ठिकाणी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला या व्हिडिओच्या माध्यमातून. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कुठल्या नाथ संतांच्या आख्यायिका किंवा ठिकाणाबद्दल पुढे माहिती हवी आहे. पुढच्या व्हिडिओसाठी तुमचे सुचवलेले टॉपिक्स आम्ही घेऊ आणि त्या पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी व्हिडिओ बनवण्याचा मी प्रयत्न कराल. आणि गुप्तधनाच्या पाठीमागं तुम्ही लावू नका. तुम्हाला ज्यावेळेस त्या ठिकाणी ते गुप्तधन मिळायचं असेल त्यावेळेस आणि तुम्हाला मिळू शकेल. आणि जर उपाय तुम्हाला करायचे असेल तर त्या ठिकाणी तुम्ही उपाय बी करू शकता आणि एकदा त्या ठिकाणी तुमची तसल्ली जी आहे मनाची ते करू शकता. परंतु माझं एक समक्षात मत आहे, गुप्तधन नावाचा जो प्रकार आहे तो आहे स्वरूपामध्ये आहे, पण त्या ठिकाणी कुणाला भेटेल कुणाला भेटणार नाही ह्याबद्दल मी तुम्हाला या ठिकाणी माहिती सांगू शकणार नाही आहे. मी फक्त नाथ संप्रदायाचा प्रसार करण्यासाठीच हा व्हिडिओ बनवला होता आणि या ठिकाणी तुम्ही कोणत्या पण भ्रमामध्ये राहू नये यासाठी सुद्धा हा व्हिडिओ बनवला होता. त्याच्यामुळे तुम्ही त्या ठिकाणी वारंवार लक्षात घ्या, गुप्तधन नावाचा प्रकार जो आहे तो या ठिकाणी वारंवार घडत नाही, कधीतरी घडतो, पण कोणाच्या तरी नशिबामध्ये तो असतो. आपल्या बी नशिबामध्ये तो आहे का नाही याबद्दल आपल्याला सांगता येणार नाही आहे. त्याच्यामुळे ह्या गोष्टीच्या पाठीमागे तुम्ही लावू नका आणि ह्या गोष्टी तुम्ही करू पण नका.
आणि फक्त सेवा धर्म आपल्या मनामध्ये ठेवा, दान धर्म आपल्या मनामध्ये ठेवा आणि मन शुद्ध ठेवा, पवित्र ठेवा. आणि आपलं जे काम दिलेलं आहे ते करण्यासाठी दैनंदिन जीवनामध्ये तुम्ही अग्रेसर राहा. तुम्हाला नक्कीच चांगल्या प्रकारचे दान मिळू शकेल आणि तुमचं मनसुद्धा शुद्ध होऊ शकेल. ठीक आहे, व्हिडिओ कसा वाटला एकदा मला नक्की कळा. आणि गुप्तधनाच्या पाठीमागं तुम्ही लावू नका. तुमचं जे कार्य आहे ते चालून द्या. दैनंदिन जे काम तुम्ही करताय त्याच्यामध्ये तुम्ही खुश राहा, आनंदी राहा. ठीक आहे, माझा एवढाच मोटिव्ह होता हा व्हिडिओ या ठिकाणी बनवायचा. तर लास्टला एकच सांगेन, चॅनलवरती नवीन असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन आताचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला शेअर बी करा जास्तीत जास्त लोकांना. ठीक आहे, जाताना तुम्हाला एवढंच सांगेन, अलख निरंजन आदेश. जय मच्छिंद्रनाथ हाय नमा, जय कानिफनाथ हाय नमा, जय गोरक्षनाथ हाय नमा.